नमस्कार मित्रांनो, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये जो अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे, त्या अभ्यासक्रमातील बदलावर आपण एक सांगोपांग चर्चा यापूर्वीच्या व्हिडिओला केलेली आहे. खरंच किती बदल झालेला आहे, काय झालेला आहे, कितपत नाही. जो बदल झालेला आहे तो बदल सामान्य अध्ययन 4 पेपर्स आहेत त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यापैकी सामान्य अध्ययन पेपर 1 ज्याचं टायटल आहे इतिहास आणि भूगोल, हिस्ट्री अँड जिओग्राफी. यामधील आपण पहिला भाग जो आहे हिस्ट्री, तो हिस्ट्री हा भाग, इतिहास ह्या भागावर आज चर्चा करणार आहोत. बघूया एक्झॅक्ट काय काय बदल आहे, कितपत बदल आहे, कितपत नाही. लेट्स स्टार्ट. बघा मित्रांनो, नवीन सिलेबस आणि ओल्ड सिलेबस आपण कंपॅरिझन करूया. 2020च्या बदलामध्ये काय झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी काय होतं, जस्ट स्टॅटिस्टिकल कंपॅरिझन. इतिहास जे आहे या घटकामध्ये जे विषय असतील, टॉपिक्स, ते टॉपिक्स कोणते आहेत बघा. सी काय दिसतंय, टोटल 13 टॉपिक्स आहेत बघा. 1.1 to 1.13 है ना, 13 टॉपिक्स आहेत बघा. 13 टॉपिकचं सहज अवलोकन करा. मी कलर्स दिलेले आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत. जिथे रिशफलिंग झालेलं आहे, इकडच्या तिकडे अदला बदल केलेला आहे, ते निळ्या रंगाचं आहे है ना. पहिला जे आहे 1.1 आणि 1.2 जे आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया है ना, हा जो आहे हा एक नवीन एक चेंज केलेला आहे. आणि हा जो आहे आपला हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया है ना, हा पण आपल्याला दिसतोय बदल केलेला आहे. तो बदल झालेला आहे फक्त, हा बघा इथे दिसतोय, हा फक्त बदल झालेला आहे, बाकी काहीही चेंज करण्यात आलेलं नाही ना. त्याच्यानंतर 1.3 जो आहे बघा, आपण 1.3 कडे जाऊया. हा बघा 1.3 है ना. हा 1.3 मध्ये नवीन टायटल आलेला आहे, बायफर्केट केलेला आहे. 1.4 इंडियन इकॉनॉमी अंडर कॉलोनियल रूल, हा नवीन टॉपिक आलेला आहे. प्रत्यक्षात नवीन होता काय ते आपण नंतर चर्चा करूया. 1.5 इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनलिझम है ना, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. त्यानंतर फेमस मोमेंट्स अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट, याला वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर नॅशनल मोमेंट इन गांधीयन इरा अँड डॉक्टर B.R. आंबेडकर्स अप्रोच टू द प्रॉब्लेम ऑफ अनटचबिलिटी है ना, आपल्याला ते पण दिसतंय. तो एक टॉपिक आहे, त्याला बायफर्केट केलं आहे, चेंज केलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट, हा बघा अंडर द ब्रिटिश रूल, हा एकदम टिपिकल नवीन आहे. तसंच ग्रोथ ऑफ कम्युनलिझम अँड पार्टिशन ऑफ इंडिया है ना, हा सुद्धा नवीनच टॉपिक घातलेला आहे. टुवर्ड्स द ट्रान्सफर ऑफ पॉवर, हा एक नवीन टॉपिक होता, आधी नव्हतंच हे टॉपिक है ना, नवीन आलेले आहेत. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स असा एक आहे, याच्यामध्ये काही बदल नाही, जसंच जुना आहे तसाच आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला दिसतंय हे जे आहे सिलेक्टेड सोशल रिफॉर्मर्स, याच्यामध्ये ऍड केले, नवीन नावं ऍड झालेले आहेत. खूप मोठा टॉपिक बनवून टाकलेला आहे तो. त्याच्यानंतर एक आहे कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र, हा बघा काय दिलेला आहे, एन्शियंट टू मॉडर्न है ना, ऍडेड केलेला आहे असं दिलेलं आहे. हा एकमेव टॉपिक आहे, हा मित्रांनो एकमेव टॉपिक आहे जो प्राचीन ते आधुनिक इथपर्यंतच आहे. आणि बाकीचे जेवढे काही आहेत हे सर्व पहिलेपासूनचे सर्व 1.1 पासून ते तर 1.12 पर्यंत हा मॉडर्न इंडिया आहे. ब्रिटिशांच्या भारतामध्ये आधिपत्य निर्माण झालं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ रूल, तिथपासनं तर भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पर्यंत बघा इथे दिसतंय 1.11 मध्ये इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स अशा प्रकारचा आपल्याला दिसतोय. बाकीचा फक्त हा 1.13 आहे, इथेच फक्त एन्शियंट टू मॉडर्न आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्याल की
तुम्हाला पूर्ण एन्शंट टू मॉडर्न वाचत बसायचं नाही आहे, पूर्ण इतिहास. केवळ जो आहे हा भाग, हा खालचा तोच करायचा आहे. आता बघूया की ह्या 13 टॉपिक जे आहे टायटल्स, एक्झॅक्टली आपण त्याला टायटल्स म्हणूया. टायटल्स मध्ये एक्झॅक्ट टॉपिक किती आहेत बघूया. तर आपल्याला दिसतं 13 टायटल मध्ये टोटल 151 टॉपिक आहेत. 151 बघा, हा बघा तुम्हाला दिसतोय है ना. आपण एक बघून घेऊया. हा बघा 151 टॉपिक आहेत. म्हणजे 151 टॉपिक वर तुम्हाला अभ्यास करायचा आहे इतिहासाचा. खूप वॉस्ट झालेला आहे हे तुम्हाला दिसेल. खैर पहिलेपासूनच होतं, इतिहासाला काही तोड नाही, इतिहासाला काही मर्यादा नाही. काय विचारतील काय नाही गॅरंटी नाही है ना. जो काही पास्ट आहे तो इतिहास असंच आपण म्हणूया. ठीक आहे, चला बघूया टप्प्याटप्प्याने. लेट्स पहिलं बघूया 1.1 एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना. स्पष्ट म्हटलेलं आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ब्रिटिश रूल, हा ना. स्पेसिफिक इथे शब्द वापरले आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ ब्रिटिश रूल असं स्पेसिफिक वापरलेलं आहे है ना. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांची स्थापना, म्हणजे अधिपत्य केव्हा निर्माण झालं आहे. बघा टायटल्स आहेत. अरायवल ऑफ द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये केव्हा आली है ना. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये केव्हा आली. ब्रिटिशांचे भारतामध्ये खूप मोठे लढाया झाल्या. त्या लढाया. पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्स, डॉक्ट्राइन ऑफ लॉब्स अँड स्ट्रक्चर ऑफ ब्रिटिश राज अप टू 1857. म्हणजे काय तर प्रथमताच भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी केव्हा आली. त्यानंतर त्यातले युद्ध सर्वात प्रथम आपल्याला दिसतं प्लासीच्या युद्धापासून तर मग बक्सरचं आहे, अँग्लो मैसूर वार आहे, अँग्लो मराठा वार आहेत. असे खूप सारे युद्ध जे आहेत, ब्रिटिशांनी स्वतःची अधिपत्यता निर्माण करायला जे काही युद्ध केलेत, भारतावर स्वतःची सत्ता प्रस्थापित करायला है ना, ते सर्व इथे असणार. त्याच्यानंतर भारतामध्ये त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी विविध हत्खंडे अडॉप्ट केलेले होते. वेगवेगळ्या स्टाईल होत्या, डिप्लोमॅटिक स्टाईल. त्यापैकी आपल्याला दिसतंय बघा पहिलं पॉलिसी ऑफ सबसिडियरी अलायन्स है ना. ही कशी तयार केली है ना. रॉबर्ट क्लाइव्ह हा चतुर जो आहे माणूस, त्याने काय केलं. त्याच्यानंतर नवीन एक संकल्पना डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स है ना, आपल्याला दिसतं डलहौसीने आणलेली आहे. खरंच ही ब्रिटिशांनीच आणली की त्याच्यापूर्वी होती डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स किंवा सबसिडियरी अलायन्स, किंवा डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स मधला कॉन्सेप्ट काय हे डिटेलमध्ये याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स नंतर कोणाकोणाची सत्ता गेली, किती भारतीय राज्य जे आहे ते ब्रिटिशांनी हे केली, हस्तगत केलीत, हे सर्व आपल्या इथे राहील. आणि त्याच्यानंतर जे आहे 1857 चा उठाव होण्याच्या पूर्वीपर्यंत भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता कशी स्थापन झाली याच्यावर डिटेल आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तारखा आहेत, नावं आहेत, विविध गव्हर्नरची नावं आहेत, राजांची नावं आहेत, ते कोणत्या वेळेला ते कार्यकाळ जो आहे तो वगैरे तुम्हाला इथे पाठ करायचा आहे. त्यानंतर जसं डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स मध्ये काय होतं, कॉन्सेप्ट काय होता, काय अटी व शर्ती होत्या, सबसिडियरी अलायन्स मध्ये अटी व शर्ती काय होत्या, त्या कशा भारतीय राज्यांना अडचणीमध्ये घालणाऱ्या होत्या, ह्या सगळ्याचा सांगोपांग अभ्यास इथे करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघूया 1.2 हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचा इतिहास असं टायटल आहे. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताची नीव ज्या बाबींमुळे ठेवण्यात आली, ज्या बाबींमुळे भारतामध्ये आधुनिकता निर्माण झाली, आधुनिकतेचा जे आहे उदय झाला, त्या सर्व बाबी इथे आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, तर इथे बघूया आपण काय आहे एक्झॅक्टली. बघा, इंट्रोडक्शन ऑफ द मॉडर्न एज्युकेशन, वुड डिस्पॅच पासून. प्रेस आपल्याला दिसतंय है ना, बेंगाल गॅझेट नावाची प्रेस जी आहे ती. त्याच्यानंतर रेल्वेज आहे, पोस्ट अँड टेलिग्राफ, इंडस्ट्रीज, लँड रिफॉर्म्स आहे, मुनरोचं आठवण येते. सोशिओ रिलिजियस रिफॉर्म म्हटलं की आपल्याला बेंटिकची आठवण येते. आणि ह्या सर्व यांचा काय परिणाम पडलेला आहे है ना. म्हणजे भारतामध्ये
आधुनिक शिक्षणाची सुरुवात केव्हा झाली, कोणी केली, वुड्स डिस्पॅच काय आहे, त्याचे क्रेडेन्शियल्स काय होते, ह्या सर्व बाबी इथे येतील. तसंच प्रेस केव्हा सुरू झाली, जसं बेंगॉल गॅजेट आपण बघतोय है ना. आणि रेल्वे, प्रथम रेल्वे है ना, इथे बघा दिसते 16 एप्रिल 1853 असं दिसते इथे. हे बघा, सी दिस सिनॅरिओ है ना. तर आपल्याला काय दिसतंय, असं वेगवेगळे जे आहेत लोक जी आहेत, वेगवेगळी जी आहेत कायदे जे आहेत ब्रिटिशांनी तयार केलेत, याचा भारतीय समाजावर काय परिणाम पडलेला आहे. तर जबरदस्त परिणाम पडलेला दिसतोय. म्हणजेच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा जो उदय आहे ह्या कारणांमुळे आला. जर ह्या गोष्टी भारतामध्ये ब्रिटिशांनी आणल्या नसत्या, भारतामध्ये त्या रुजवल्या नसत्या, तर कदाचित भारत जो आहे तो मिडिव्हल इंडिया ज्याला आपण म्हणतो, मध्ययुगातच राहिला असता, थोडा बार्बॅरिक राहिला असता. आणि म्हणूनच याचं महत्त्व इतिहासामध्ये फार जास्त आहे. आणि म्हणून हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया याच्यामध्ये डिटेल्स पाहायचे आपल्याला, टप्पे छोट्या छोट्या गोष्टी. 1.3 बघा, रिनायसन्स इरा, प्रबोधन काळ है ना. उशाक काल पण म्हणता येईल याला, उशाक काल म्हणतो आपण, प्रबोधन काळ म्हणता येतो है ना. हा बघूया काय आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हा नवीनच तसा विषय आहे. टायटल बाकीचं होतं, पण टायटल एक नवीन प्रथम तास घातलेला आहे. प्रत्यक्षात उचित टायटल आलेलं आहे, प्रथम असं टायटल नव्हतं. बघा आपल्याला दिसतं याच्यात 2 पार्ट आहेत, 1.3.1, 1.3.2. सोशल अँड कल्चरल चेंजेस अँड द रिफॉर्म मोमेंट्स अमंग्स कोणाकोणामध्ये. बघा, कॉन्टॅक्ट विथ द ख्रिश्चन मिशनरीज, रोल ऑफ इंग्लिश एज्युकेशन अँड प्रेस, ऑफिशियल सोशल रिफॉर्म मेजर्स. हे बघा रिपीट झालं, तिथे पण ते आहे सोशल रिफॉर्म, इथे पण रिपीट. हे रिपिटेशन भरपूर दिसेल तुम्हाला एमपीएससी मध्ये, त्यामुळे गोंधळायचं नाही. इथे पण बघा 1828 ते 1857 असं स्पेसिफिक केलं. मग त्यानंतर ब्रिटिशांनी आपली पॉलिसी बदलवली, ती आपण पुढे बघूया. सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट कोणकोणत्या होत्या? ब्रह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी. हे बघा आपल्याला दिसतं याचा काय परिणाम पडला. 1.3.2 मध्ये बघूया आपण. सिख अँड मुस्लिम्स, डिप्रेस क्लास मिशन, नॉन ब्राह्मीण मुवमेंट अँड जस्टिस पार्टी. याचं जे आहे जी मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्सवर आपल्याला डिटेल्स अभ्यास करायचा. याच्यामध्ये याचा संस्थापक कोण, कोणत्या दिनांकास ज्या आहेत ह्या संस्था स्थापन झाल्या, कोणती आयडिओलॉजी होती, काय कंडिशन्स, रूल्स अँड कंडिशन्स होते, त्याचे परिणाम काय पडले, काही फलनिश्चिती झाली की फलनिष्पन्न झालं की नाही झालं, अशा विविध बाबी ज्या आहेत याच्यावर लक्ष द्यायचं आहे है ना. तर ह्या रिनायसन्स या पिरियडमध्ये तुम्हाला दिसेल. तर प्रबोधन काळ हा महत्त्वाचा काळ आहे. याच्यामध्ये पर्सनॅलिटी जे आहेत आणि इन्स्टिट्यूशन्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बसवायचं. यामध्ये पर्सनॅलिटीज दिलेले आहेत ह्या सोबतच्या, त्यांचे संस्थापक आहेत हे, ह्या संस्थापकांचं काय महत्त्व होतं, त्यांची आयडिओलॉजीज काय, हे सुद्धा वाचायचं जरी इथे म्हटलं नसेल तरी. ओके. त्याच्यानंतर बघूया 1.4 इंडियन इकॉनॉमी अंडर कॉलोनियल रूल, वसाहतत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. हा जो आहे हा नवीन टॉपिक आहे, न्यू टॉपिक आहे मित्रांनो. बघूया काय आहे. एक आपल्याला असं दिसतं व्यापारिक टप्पा, मर्कंटाइल फेज, ड्रेन ऑफ वेल्थ. आपल्याला एकदम पॉप्युलर आहे, सर्वांनाच माहित आहे. ड्रेन ऑफ वेल्थ म्हटलं की दादाभाई नौरोजी लगेच आपल्याला आठवतात. त्यांची थेअरी काय होती ती, डिइंडस्ट्रियलायझेशन. म्हणजेच काय, तर आपल्याला असं दिसतंय की जी ब्रिटिशांची पॉलिसी होती इंडस्ट्रियल पॉलिसी, ती इंडस्ट्रियल पॉलिसी केवळ ब्रिटिशांचा विकास करण्यासाठी होती, भारताचा नाही. त्यामुळे भारतातल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे उद्योग आहेत, परंपरागत उद्योग काही होते, जे काही ॲग्रो बेस्ड उद्योग जे होते त्याला कसं संपवलं आणि ॲग्रिकल्चरला कसं कमर्शियलाइज केलं, याचं हे कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर राईज ऑफ मॉडर्न इंडिया, रोल ऑफ इंडियन मर्कंटाइल कम्युनिटीज. याच दरम्यानमध्ये आपल्याला असं दिसतं टाटाज वगैरे वर कसे आले ते आपल्याला लक्षात येतं. तसंच टिळक स्वराज फंड, हा आपल्याला स्वदेशी कॉन्सेप्ट जो आहे त्याचा विकास कसा झाला. आणि गोखले जे आहे, गोपाळ कृष्ण गोखले यांचं इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन, हे जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आहे. ते कॉन्ट्रीब्युशन काय आहे
याच्यावर आपल्याला डिटेल्स पाहायचं आहे. त्यांची पुस्तकं कुठली आहे, थिअरी कुठली आहे, आयडिओलॉजी काय होती, कुठकुठले कार्य केले हे बघायचं आहे. 1.5 इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ इंडियन नॅशनलिझम, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास ना, हा जो आहे टॉपिक आपल्याला दिसतो 1.5. हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला बरेचसे काही एलिमेंट्स दिसत आहेत, बघूया. सी फॉर्मेशन ऑफ नॅशनल असोसिएशन, सोशल बॅकग्राऊंड, फॉर्मेशन ऑफ नॅशनल असोसिएशन, रोल ऑफ प्रेस अँड एज्युकेशन इन सोशल अवेकनिंग, रिवोल्ट 1857चा, त्यानंतर फाउंडेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस, मॉडरेट फेज, ग्रोथ ऑफ एक्स्ट्रीमिझम, पार्टिशन ऑफ बेंगॉल आणि होम रूल मुवमेंट. म्हणजेच काय तर भारतीय राष्ट्रवादाचा उदय होण्यासाठीची जबाबदार सामाजिक परिस्थिती. आपल्याला असं दिसतंय की ती सामाजिक परिस्थिती आधीच दिली, ती म्हणजे कुठे तर प्रबोधन काळ हा जो आहे तिथे आपल्याला दिसतोय. तसंच आधुनिक भारताचा इतिहास इथे आपल्याला दिसतोय. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आधुनिकता कशी आली आणि त्याच्यानुसार आपलं सोशल बॅकग्राऊंड कसं बनलं आणि त्या सोशल चेंजिंग सोशल बॅकग्राऊंड जे आहे, सामाजिक जी परिस्थिती बदलली, एक नवीन वर्ग निर्माण झाला जो विचारवंत व्हायला होता आणि त्या आधारावरच मग हळूहळू भारतामध्ये राष्ट्रीय चळवळ जी आहे, राष्ट्रवादाची चळवळ जी आहे ती निर्माण झाली. तर ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय बघायचं आहे तर इथे आपल्याला प्री आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पूर्वी काय झालं आणि इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे त्याच्यानंतरचा पहिला फेज कुठपर्यंत, होम रूल मुवमेंट म्हणजे गांधीजींच्या एंट्रीच्या पूर्वीपर्यंतचा फेज. इट इज बिफोर द गांधीयन इरा. हा फेज जो आहे तो 1.5 याच्यामध्ये कव्हर झालेला दिसून येतो. नेक्स्ट बघूया 1.5 मध्ये बघा दुसरं भाग, रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज. हा एक भाग निर्माण केलेला आहे, रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज. हा काही नसताही टाकला तरी आपल्याला करणंच आहे है ना. इथे बघा आता का करणं आहे ते तुम्हाला सांगतोय. बघा इथे नावं दिलेलं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी है ना, पहिलं आपल्याला माहित आहे INC चे फर्स्ट प्रेसिडेंट. फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, एओ ह्यूम. असं म्हणतात की एओ ह्यूमचा रोल खूप महत्वाचा होता. दोन कॉन्टेक्स्टने वापरला जातो, ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून आणि भारतीयांच्या दृष्टिकोनातून. तो काय रोल होता. बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महत्वाचा शब्द, खूपच महत्वाचा शब्द तो म्हणजे हा आहे अदर्स. आलं लक्षात. आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं की नाही दिलं असतं तरी करायचंच आहे. म्हणजेच काय, हा अदर शब्द देऊन याचा अर्थ जेवढ्या काही पर्सनॅलिटीज नॅशनलिझमशी रिलेटेड आहे तेवढ्या सगळ्या तुम्हाला करणंच आहे, म्हणजे यातून सुटका नाही. बरोबर आहे. हा काय आहे, सिलेबस फक्त एक्सप्लिसिट केलेला आहे आणि जिथे जिथे वाटतोय की सिलेबसला ओपन ठेवायचा आहे तिथे हा शब्द तुम्हाला दिसेल, अदर्स, ETC असा शब्द तुम्हाला सातत्याने दिसेल. ओके, नेक्स्ट बघूया. बघा फेमस मोमेंट्स अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. यातला हा जो शब्द आहे फेमस मोमेंट हा प्रथमतःच आलाय, आधी नव्हता शब्द हा फेमस मोमेंट्स है ना, हा नंतर शब्द आलेला आपल्याला दिसून येतोय. बघूया काय आहे याच्यामध्ये. बघा आपल्याला दिसतंय 3 टप्पे आहेत, 3 पार्ट्स केले आहेत है ना. बघा पेजंट्स अपरायझिंग, ट्रायबल अपरायझिंग, दोन एकत्र केले, पेजंट्स अपरायझिंग आणि ट्रायबल अपरायझिंग. म्हणजेच काय तर शेतमजुरांचे उठाव काही झालेले आहेत आणि काही आदिवासींचे उठाव झालेले आहेत. यामध्ये काही स्पेसिफिक केलेलं आहे. बघा इथे टिंब आहे त्याच्यामुळे आता हे स्पेसिफिक केलेलं आहे. राघोजी बांगरे, उमाजी नाईक आणि इथे शब्द पुन्हा काय केलेलं त्यांनी, हा बघा महत्वाचा आहे, हा एक लक्षात घ्यायचं, हा हेच अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्यांदा त्यांनी नाव लिहिलं, नंतर काय केलं ETC टाकलं, म्हणजे बाकीचे जेवढे काही पेजंट अपरायझिंग आहेत त्या सगळ्या आल्याच. तुम्हाला हे यासोबत करणंच आहे, फक्त नाव टाकले है ना, नाव माहीतच आहे बा महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राचा इतिहास दिसला पाहिजे बस, बाकी काही नाही.
इथे बघा दुसरं आदिवासी मुवमेंट है ना, सर्वच आदिवासी मुवमेंट असं म्हटलंय का महाराष्ट्रातील? नाही, असं काही स्पेसिफिक नाही, म्हणजे सर्वच आले. इथे बघा दुसरं आहे रिव्होल्युशनरी मुवमेंट, क्रांतिकारी चळवळी है ना. आधी मिलिटंट मुवमेंट असा शब्द वापरायचे, चुकीचा शब्द वापरत होते, त्याला आता बदलवण्यात आला आणि आता जे आहे क्रांतिकारी चळवळी असं म्हणतो. बघा रिव्होल्ट्स इन महाराष्ट्र असा शब्द वापरलेला आहे. मग दुसरं वापरलेलं आहे रिव्होल्युशनरी मुवमेंट्स इन बेंगॉल अँड पंजाब, आणि त्याच्यानंतर मग म्हटलेलं आहे अब्रॉडला काय होत आहे, अमेरिका, इंग्लंड आणि आझाद हिंद सेना. याचा अर्थ इथे होतं याच्यानंतर दुसरीकडे रिव्होल्युशनरी मुवमेंटसाठी चळवळ चालली नाही का, जर्मनीमध्ये चालली नाही का, जर्मनीमध्ये कोणी वर्क केलं नाही का, असं वगैरे आहे का, तर नाही, तर ते पण करायचं आहे. म्हणजे आहे जेवढ्या काही रिव्होल्युशनरी ह्या शब्दाच्या आतमध्ये येत असतील तेवढ्या करायच्या आहेत. हे फक्त आपल्याला थोडाफार दिलेलं आहे, बाकी काही नाही. ओके. तिसरं कम्युनिस्ट लेफ्टिस्ट मुवमेंट हा एक कॅटेगरी तयार केली. जेवढ्या काही कम्युनिस्ट मुवमेंट आहेत आणि सोशलिस्ट मुवमेंट आहेत त्या सगळ्या करायच्या आहेत. म्हणजे ट्रेड युनियनचे आहेत किंवा जे आपण भूमिगत चळवळी बघतोय त्या आहेत, ह्या सर्व तुम्हाला इथे बघायच्या आहेत. टाळाटाळ कुठलीच नाही, सर्वच करायचं आहे. टायटल पहिलं वाला लक्षात घ्यायचं, त्याच्या आतमधले जर नसतील दिले, कुठलं मेन्शन केलं नसेल तरी ते करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. नेक्स्ट बघूया आता 1.7 हा मोठा हे आहे, कॅटेगरायझेशन भरपूर मोठा आहे. याच्यामध्ये आपल्याला जे आहे क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसतंय. नॅशनल मुवमेंट्स इन गांधीयन इरा हा एक टायटल आहे. अँड डॉक्टर बी आर आंबेडकर्स अप्रोच टू द प्रॉब्लेम्स ऑफ अनटचॅबिलिटी हा दुसरा आहे. असं हे दोन आहेत है ना. ह्या दोघांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ते 3-4 मिक्स केलेले आहेत है ना. आपण याची फोड करूया, बघूया काय फोड करता येईल. 3 सब पार्ट्स बघा काय आहे. पहिलं गांधीजीज लीडरशिप अँड स्ट्रगल. गांधीजींचं जे आहे व्यक्तिमत्व जे आहे, एक लीडरशिप कशी होती आणि नेतृत्व कसं होतं आणि त्यांनी काय काय स्ट्रगल केलेले आहेत, किती संघर्ष केले, किती चळवळी राबवल्या, त्याचा एक सांगोपांग हा गांधी इराचा झाला. दुसरं गांधी वर्सेस आंबेडकर है ना. अस्पृश्यांची जी हे होता प्रश्न होता, अस्पृश्यांचा प्रश्न, त्याकरिता 2 वाद भारतामध्ये निर्माण झाले. दोन्ही जगप्रसिद्ध आहेत आणि गांधीजींची आपली आयडियोलॉजी आणि आपलं काम आणि डॉक्टर बी आर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान जे आहे आणि त्यांची आयडियोलॉजी काय आहे याच्यावर सातत्याने डिबेट राहिलेला आहे. तो इथे स्पेसिफाईड मेन्शन केलेला आहे. आणि तिसरं जे आहे अदर मुवमेंट्स, इतर ज्या मुवमेंट्स असतील त्या मुवमेंट्स इथे दिलेल्या आहेत. आपण 3 पार्ट मध्ये बघूया. चला बघूया. पहिला पार्ट बघा, याच्यामध्ये दिलेला आहे गांधीज लीडरशिप अँड आयडियोलॉजी ऑफ रेजिस्टन्स है ना. गांधीजींचा जो नेतृत्व आहे आणि गांधीजींचा जो हे आहे त्यांची आयडियोलॉजी आहे, त्यांचा वाद जो आहे, त्यांचं विचारसरणी जी आहे त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे है ना. त्यांचे कॉन्सेप्ट आहे, सत्याग्रहाचा कॉन्सेप्ट आहे है ना, तो कसा आहे है ना, शांतीचा कॉन्सेप्ट आहे तो कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी चळवळ कशा प्रकारे राबवली ते पाहायचं आहे. त्यानंतर त्यांची मास मुवमेंट है ना ती कशी आहे, म्हणजे गांधीजींनी लोक चळवळी राबवल्या आहेत, त्या लोक चळवळी कशा आहेत, असहकाराची चळवळ, नॉन कोऑपरेशन है ना, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंगाची चळवळ काय, काँग्रेस सेशन 1936चं गाजलं है ना गांधीजींच्या नेतृत्वाखाली ते, त्यानंतर व्यक्तिगत सत्याग्रह, त्याच्यामध्ये जे आहे विनोबा भावांचा रोल महत्वाचा आहे, तो कसा निर्माण झाला, आणि शेवटचं जे दिसतंय मोठी मुवमेंट आहे है ना, क्विट इंडिया चले जाव चळवळची आहे, हे चळवळी जे आहे हा टिपिकल जो फेज आहे तो गांधी इराचा आहे, हा इथे मेन्शन केलेला आहे. बघा आपल्याला दिसतंय पहिला. ओके. नेक्स्ट बघूया. बघा दुसरा भाग काय आहे याच्यामध्ये, तर डिबेटेबल आहे. पहिला आहे गांधीजी अँड रिमूव्हल ऑफ अनटचॅबिलिटी. गांधीजींची जी काही चळवळ चाललेली होती अस्पृश्य निवारणाकरिता, तर त्या कुठल्या आहेत ते,
त्याच्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर्स अप्रोच शब्द वापरला आहे. त्यांचा दृष्टिकोन कुठला होता? प्रॉब्लेम ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्याचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांचा अप्रोच काय होता? खूप महत्वाचा आहे, वाद महत्वाचा आहे. आणि इथेच मग आपल्याला असं दिसतंय की दोन जे आहेत गांधी वर्सेस है ना बी आर आंबेडकर असं झालंय. आणि त्यामध्ये स्पेसिफाईड केलेलं आहे मग मोमेंट्स फॉर अॅनिहिलेशन ऑफ कास्ट है ना, जाती निर्मूलनाच्या चळवळी. त्याच्यामध्ये बी आर आंबेडकर यांचा अप्रोच, गांधीजींचा अप्रोच आणि अदर एफर्ट साऊथला वगैरे ज्या चळवळी चालल्या त्या कोणत्या चालल्या त्या सगळ्या इथे मेन्शन करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला जे काही मंदिर सत्याग्रह वगैरे जे आपण बघतोय ते सर्व इथे बघायचे आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे अदर्स हा शब्द आलेला आहे म्हणजे ओपन एंड आहे. नेक्स्ट बघूया. बघा अदर याच्यामध्ये एक युनियनिस्ट पार्टी अँड कृषक प्रजा पार्टी, वुमन्स पार्टिसिपेशन इन नॅशनल मुवमेंट आणि स्टेट्स पीपल मुवमेंट असा एक कॅटेगरायझेशन आहे. तिसरं कॅटेगरायझेशन आपण बघतो. हे मिसिलेनियस मध्ये गेलं असतं त्यावेळेसचं ते आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे युनियनिस्ट पार्टीचे संस्थापक कोण, कृषक पार्टीचे संस्थापक कोण हे सर्व आपल्याला इथे पाहायचं आहे. वुमन्स पार्टिसिपेशन इन नॅशनल मुवमेंट म्हणजे जेवढ्या काही वुमन्सचं पार्टिसिपेशन आहे, झाशीच्या राणीपासून आपण दिसतंय तर उषा मेहता वगैरे पर्यंत आपल्याला दिसतंय. हे सर्व जे आहेत यांचे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायचे, कोणकोणत्या संघटनेमध्ये काम केलं, कोणते महत्वाचे कार्य केले हे सर्व पाहायचं आहे. आणि स्टेट्स पीपल्स मुवमेंट एक राज्याच्या स्तरावर, प्रांतीय स्तरावर ज्या चळवळी चालल्या त्या चळवळीला राष्ट्रीय जे आहे स्तरावरच्या नेतृत्व सातत्याने लाभलं. इंडियन नॅशनल काँग्रेसने सातत्याने मदत केली आपल्याला दिसते. बघा हे चित्र दाखवलंय. आणि त्याच्यामुळे त्यांची लिंक काय होती, कुठल्या मोमेंट्स याच्यावर सांगोपांग विचार करायचा आहे. नेक्स्ट टॉपिक बघूया. 1.8 कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट असं दिसतंय. ज्या काही संविधानिक सुधारणा झाल्या, संविधानिक विकास झाला त्याच्यावर याच्यामध्ये फोकस केलेला आहे. बघा सर्व कायदे दिलेले आहेत. इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892, इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909, मोर्ले मिंटो रिफॉर्म्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. लक्षात घ्या हा महत्वाचा आहे. याच्यासाठी महत्वाचा आहे इथे 1861 पासून दिलाय. शब्दच आहे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. भारतामध्ये संविधानिक विकास जो झाला आणि अल्टिमेटली भारत जो स्वतंत्र झाला ते ब्रिटिशांची सत्ता चालवण्यासाठी जे काही कायदे होते ते याच्यामध्ये दिलेले नाही. ते आपण आधी ऑलरेडी झालेलं आहे है ना. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक कायद्यामध्ये काय सवलती देण्यात आल्या, काय बदल झाले, काय फॅसिलिटीज होत्या, नावारूपालाच होतं की काय नुसतं लॉलीपॉप दाखवला की काय, की खरंच काय बदल होता ते पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इंडियन कौन्सिल ॲक्टमध्ये मॉन्टेमिर्लो रिफॉर्म्स किंवा मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स असे शब्द आहेत. ते रिफॉर्म्स काय आहेत, कोण मॉर्ले होतं आहे, कोण मिंटो है ना, मिंटो पिंटो असं नाही का, कोण होतं एक्झॅक्टली ते पाहावं लागेल. कारण की हे खूप महत्वाचं आहे. सेक्रेटरी होतं की गव्हर्नर होता, कोण होता, गव्हर्नर जनरल होता की व्हाईसरॉय होता, असं हे छोटं छोटं जे आहे आपण चुका करतोय, लक्षात देत नाही. त्यामुळे ते पाहायचं आहे. यातले जे काही फॅसिलिटीज दिल्या असतील त्या आपल्याला इथे वाचून घ्यायच्या आहेत. ज्या तरतुदी असतील त्यात वाचायच्या आहेत. आणि केव्हा तो पारित झाला, काय अंमलबजावणी झाली का, झाली की नाही झाली. जसं 1935चा कायद्याची अंमलबजावणी झालीच नाही है ना, ज्याला फेडरल कॉन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो संघराज्य पद्धती ती झालीच नाही. का नाही झाली, त्याची कारण काय, इथपासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा त्यानंतर हा जो आहे फेडरेशन कसं तयार झाला आणि खरंच फेडरेशन तयार झाला का है ना, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. बघूया नेक्स्ट 1.9 ग्रोथ ऑफ कम्युनलिझम अँड पार्टिशन ऑफ इंडिया. हा नवीन टॉपिक आपल्याला दिसतोय.
एक जे आहे सांप्रदायिकता जी आहे त्याचा उदय कसा झाला भारतामध्ये, आणि सांप्रदायिकतामुळे भारताची फाळणी झाली असं आपण म्हणतोय, कारण की हा जबाबदार घटक होता. हा जबाबदार घटक काय आहे तर त्यावर दिलेला आहे ना. मुस्लिम पॉलिटिक्स अँड फ्रीडम मुवमेंट आपल्याला दिसते. सर सय्यद अहमद खान पासून ती सुरू झाली, अलीगढ मुवमेंट वगैरे चालल्या. मुस्लिम लीगची स्थापना कशी झाली, अली ब्रदर्सचा रोल काय आहे, इक्बाल यांचा रोल काय आहे, जिन्नांचा रोल काय आहे, है ना, हे सर्व पाहायचं आहे. आणि सोबतच हिंदू महासभेची पॉलिटिक्स जी आहे, आणि मग यामध्ये कसं फळी निर्माण झाली, आणि दोन्ही जे आहेत कम्युनल ऑर्गनायझेशन्स, यामुळे भारताची कशी फाळणी झाली, दोघेही कसे जबाबदार होते, हे यातली विविध घटकं जी आहेत ती विविध घटकं पाहायची. आजही आपण हे जे आहे सांप्रदायिकताचा उदय भारतामध्ये जो झाला आणि त्याच्यामुळे आजही आपण त्याचे फलित भोगतोय, आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताची स्वातंत्र्य, त्याच्यानंतरचा संपूर्ण भारताचा जो काही विकास आहे, आतापर्यंतचं जे काही भारताचं परिस्थिती आहे त्याची संपूर्ण नीव जी आहे इथे दिसून येते सांप्रदायिकतेची. त्यामुळे याच्यावर सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघूया 1.10 टुवर्ड्स द ट्रान्सफर ऑफ पॉवर. आपण बघितलं आहे, याच्यापूर्वी आपण बघितलं 1935 पर्यंतचा आपल्याला दिलेला आहे कायदे बघितलेत आपण, है ना. म्हणजे त्यामध्ये दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. आता आपल्याला पाहायचं आहे 1935 नंतर खऱ्या अर्थाने भारताला ब्रिटिशांनी सत्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तर त्यातले कशी प्रक्रिया झाली ती टप्प्याटप्प्याने इथे दिलेली आहे ना. एक आहे ऑगस्ट ऑफर, है ना. हे मी खोडतो, इथे दिसणार नाही ना. हे ऑगस्ट ऑफर आहे बघा, है ना. ऑगस्ट ऑफर आहे 1940 ची. क्रिप्स मिशन 1942 चा, वेव्हेल प्लॅन 1945 चा, कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 चा, माउंटबॅटन प्लॅन 1947 चा, आणि इंडियन इंडिपेंडन्स आहे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, ज्याच्यातून भारत स्वतंत्र झाला. तर यातले कोणते लॉलीपॉप होते, कोणते लड्डू होते, है ना, कोणत्या याला जसं गांधीजींनी म्हटलं की बाबा हा काही बुडत्या बँकेचा चेक दिला की काय, है ना, पोस्ट डेटेड चेक वगैरे, अशा प्रकारचं जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत ते बघायचे. प्रत्येक कायदा जो आहे, हा प्रत्येक कायद्यामधल्या तुम्ही जे आहे तरतुदी पाहायच्या. याच्या मागे कोणाची भूमिका आहे बघा, मी प्रत्येकाचे फोटो दिले. क्रिप्स मिशन बघा, क्रिप्स मिशन याचा फोटो, वेव्हेल प्लॅन हे वेव्हेल्स आहे, कॅबिनेट मिशन हे बघा, कॅबिनेट मिशन आहे, माउंटबॅटन भाऊ आपला माउंटबॅटन, है ना, आणि मग इंडिपेंडन्स हे बघा, नेहरू दिसत आहेत. तर हा जो आहे हा एरिया सुद्धा महत्वाचा आहे, आणि त्याच्यामुळे ह्या कायद्यामधल्या तरतुदी, यामधले विविध पार्टिसिपंट जो आहे, जी महत्वाची व्यक्ती आहे, त्याचा सांगोपांग इथे अभ्यास करायचा आहे. त्याचं फलित काय झालं ते पण पाहायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण 1.11 इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. हा एक टॉपिक आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताची भविष्यामध्ये काय परिस्थिती झाली त्याच्यावर दिलेला आहे. हा खूप वास्ट आहे टॉपिक, बघूया, है ना. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पार्टिशन, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेजर पॉलिटिकल पार्टीज अँड पर्सनॅलिटीज इन्व्हॉल्व देअर. हा एक भाग आपण केलेला आहे. भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर फाळणी झाली, आणि फाळणी झाल्यामुळे कोणता परिणाम झाला, है ना. प्रिन्सली स्टेट्स जे आहेत, वेगवेगळे जे राज्य होती ब्रिटिशांच्या व्यतिरिक्त, त्यांचं इंटिग्रेशन, यामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन, जसं सरदार वल्लभभाई पटेल आपण ऐकतोय, यांचं सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन, ते कशा प्रकारे युनायटेड केली, कुठली नाही, कुठलं तत्व वापरलं काय ते. त्यानंतर लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन आपण बघतो, फाझल अली कमिशन वगैरे आहे, JVP आहे, कमिशन आहे, त्याचे काय परिणाम झाले, आतापर्यंत काय चालू आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्र चळवळ राहिली, म्हणजे ही जी आहे
हा एक कसा राहील याचा प्रयत्न करण्यात आला, ती कितपत सफल झाली. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नंतर मग महाराष्ट्राचं विभाजन कसं झालं, या वगैरे सगळ्या गोष्टी इथे पाहायच्या आहेत. नेक्स्ट बघूया. बघा पुन्हा एक पार्ट आहे याच्यामध्ये ना, रिलेशन्स विथ नेबरिंग कंट्रीज. मी पार्ट केलेले आहेत, जाणून बुजून पार्ट केलेले आहे. पहिल्या याच्यात काय, दुसऱ्या याच्यात काय आहे ना. बघा दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला असं दिसेल, रिलेशन विथ नेबर कंट्रीज म्हणजे आपला जे आहे भारताचा जो आहे शेजाऱ्यांशी संबंध कसा. आणि आपण पॉइनर होतो नॉन अलाइनमेंट पॉलिसीमध्ये, ते जी आहे ती कशी राबवली, त्यामध्ये यांचं नेहरूंचं, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ते आपल्याला पाहायचं आहे. नाम मुवमेंट महत्वाची आहे, ती कुठे एस्टॅब्लिश झाली, कोणी केली, आणि हे सर्व पाहायचं. त्यानंतरचा पार्ट आपण याच्यामध्ये मी पार्ट केले प्रोग्रेस इन आफ्टर इंडिपेंडन्स. कृषी है ना, उद्योग, शिक्षण आणि आपल्याला दिसतंय सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. याच्यामध्ये जो जो विकास झाला, हा विकास पहिल्या टप्प्यापासून म्हणजे 1947 पासून तर पुढे कसा झाला हे पाहायचं आहे. बघा हा ओपन एंडेड आहे, हा लक्षात घ्या, हा ओपन एंडेड आहे, आतापर्यंतचा राहू शकतो है ना. सहसा हा 70 ते 80च्या दशकापर्यंतचा राहील, पण तरी सुद्धा याच्यामध्ये असं काही स्पेसिफाईड मेन्शन केलेलं नाही. तुम्हाला तेव्हापासून सर्वच वाचायचं आहे. टॉपिक आपण नेक्स्ट टॉपिक आहे पुन्हा याच्यामधला एक पार्ट है ना. हा गांधी इरा आहे, तो गांधी इरा फ्रीडम स्ट्रगलचा, आणि हा गांधी इरा म्हणजे इंदिरा गांधींचा. इंदिरा गांधींची लिडरशिप जी आहे ती आली. त्यानंतर पाकिस्तानाची फाळणी झाली म्हणजे बांगलादेशचा उदय झाला, बांगलादेशाची निर्मिती. त्यानंतर कोलिशन गव्हर्नमेंट्स, आधी वन पार्टी रूल होतं, त्यानंतर कोलिशन गव्हर्नमेंट्स निर्माण झाले म्हणजे अदर गव्हर्नमेंट निर्माण झाले अदर दॅन काँग्रेस. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांची खूप मोठी मोमेंट होती, ती मोमेंट काय आहे, आणि इमर्जन्सी महत्वाचा पार्ट जो आहे इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतला तो इथे विचारात घेतलेला आहे. याच्यामधले डिटेल्स पाहायचे आहेत. हा पार्ट मी एक ज्याला आपण म्हणतो इंदिरा गांधी इरा असं आपल्याला म्हणता येईल, हा इंदिरा गांधी इरा हा आपल्याला दिसून येतो है ना. इथपर्यंतच आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट याच्यात बघा आपल्याला दिसतंय भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये दिसतंय टेररिझम खूप गाजलेला आहे, आणि तो काश्मीर, पंजाब, आसाम ह्या एरियात आहे. नक्षलिझम आणि माओइझम हा एक पार्ट आपण दिलेला आहे. इथे बघा टेररिझम जो पार्ट आहे त्याने फिक्स केलाय कुठे, काश्मीर है ना, काश्मीरला म्हटलेलं आहे. आय नीड टू बी चेंज है ना, काश्मीरला म्हटलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पंजाबला म्हटलेलं आहे, आसामला म्हटलेलं आहे है ना. हा थोडासा मिसनॉमर एलिमेंट आहे टेररिझम एवढ्या याच्यात, कारण आता पंजाबला आपल्याला दिसत नाही आहे है ना, काश्मीरला वगैरे भरपूर दिसतंय, तर ते काय आपण बघूया पुढे. नक्षलिझम आणि माओइझम म्हणजे हा खूप मोठा एरिया आहे, हा कव्हर केलेला आहे. कुठल्या सेंट्रल इंडिया पासूनच्या कुठल्या स्टेट्स याच्यामध्ये आहेत, महाराष्ट्रातल्या कुठले डिस्ट्रिक्ट्स आहेत, हे सर्व इथे पाहायचे आहेत. नेक्स्ट बघूया आपण एन्व्हायरमेंटल मुवमेंट एक दिलेली आहे, जेवढ्या काही आहेत पर्यावरणवादी चळवळी है ना, वुमन्स मुवमेंट चाललेले आहेत त्या महत्वाच्या, आणि एथनिक मुवमेंट्स जे आहेत त्या सुद्धा इथे महत्वाच्या आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्योत्तर काळानंतर एक वांशिक चळवळी सुद्धा चालली, खलिस्तान वगैरे अशा चळवळी आपण पाहिलेल्या आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत. आपण टेररिझम बद्दल बघूया एक्झॅक्टली काय आहे, किंवा कॉन्फ्लिक्ट. बघा एवढा कॉन्फ्लिक्ट एरिया आहे, त्याच्यामुळे जो आहे जे मेन्शन केलेलं थोडं मिसनॉमर आहे. हा बघा पंजाब हा एरिया जो आहे तो काही दिसून येत नाही, आता काही राहिलेला नाही आहे. पंजाब हा एरिया आता शांत झालेला बऱ्यापैकी. इथे दुसरा प्रॉब्लेम सुरू आहे आता ह्या पंजाब एरियामध्ये है ना, तुम्ही पाहिलं असेल, पिक्चर पाहिलेला असेल है ना. परंतु हा जो आहे हा महत्वाचा हॉटस्पॉट्स आहे. त्यानंतर माओइझम जे आहे, माओइझमचा हा एरिया, नक्षलिझम माओइझमचा हा एरिया आहे, आणि हा एक फंडामेंटलिस्ट जे आहे किंवा टेररिझम वेगळ्या प्रकारचा आहे, हे वांशिक टेररिझम आहे, ते इथे ह्या साईडला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे है ना. ठीक आहे. नेक्स्ट 1.12 रिफॉर्मर्स. अत्यंत वॉस्ट केलेला आहे हा एरिया है ना, पण असं काही नाही म्हणजे आधी जो आहे
हे सुद्धा जे आहे आधी पूर्वीचा जो आहे जुना सर्वात जुना सिलेबस त्यामध्ये सोशल रिफॉर्मर भरपूर होते. मधल्या काळामध्ये सोशल रिफॉर्मर सीमित केले, हे चुकीचं केलं होतं. सोशल रिफॉर्मर भरपूर असले पाहिजे, कारण की स्पर्धक जो आहे तो सोशल अँगलनी त्याचा विकास झालाच पाहिजे. कारण अल्टिमेटली जे काम आहे ते सामाजिक कामच इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला करायचं आहे. त्यामुळे सर्व जे सोशल रिफॉर्मर आहे त्यांच्या विचारांचा जो आहे सांगोपांग अभ्यास हा स्पर्धकांनी करायलाच पाहिजे. किंबहुना त्यातले विचार आपल्या जीवनामध्ये रुजवून ह्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा कसा विकास करता येईल यावरही फोकस केलं पाहिजे. त्यामुळे हा खूप सुंदर काम MPSCने केलं की याला डिटेल जे आहे सोशल रिफॉर्मर टाकले. बघा आधी किती होते, तर आपल्याला असं दिसेल सोशल रिफॉर्मर आधी फक्त 9 सोशल रिफॉर्मर होते. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, जस्टिस रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, विठ्ठल शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक एवढेच होते. काय विचारलंय याच्यामध्ये लक्षात घ्या, आयडिओलॉजी आणि वर्क दोन गोष्टी आहेत है ना. त्यामुळे एकदम विचार करायचा नाही की कुठे जन्मले, केव्हा जन्मले, किती वाजता. आयडिओलॉजी त्यांचं तत्व काय होतं, त्यांचे विचार काय होते आणि त्यांनी काय काम केले, कोणती पुस्तकं लिहिली, कुठल्या चळवळी चालवल्या, कुठल्या संस्था स्थापन केल्या. मग संस्था स्थापन केल्या असतील तर त्यांच्या संस्थेच्या अटी व शर्ती काय आहेत, त्या संस्थेचे उद्देश काय आहेत, कुठकुठली कार्य केलेली आहे, कुठल्या चळवळी केल्यात का, कुठल्या चळवळी राबवल्या असतील तर कुठे कुठे राबवल्या, त्याच्या मागची काय भूमिका होती, त्या चळवळीचं काय फलित झालं, ह्या सर्व बाबी याच्यामध्ये आहेत. पहिले 9 होते, आता मात्र खूप ऍड केलेले आहेत. आपण बघा नाव वाचू शकता तुम्ही है ना. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई दादोबा पांडुरंग तळखडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, त्यानंतर जस्टिस KT तेलंग, भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, DK कर्वे, धोंडो केशव कर्वे, धो कर्वे, विनोबा भावे, विनायक D सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुभुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगे बाबा. इतके नावं आपल्याला दिसतात, तरी अजून नावं आपल्याला दिसून येतात. त्या याच्यामध्ये आलेलं नाही. सावित्रीबाई फुले आहेत, इतर आहेत, ते वाचायचे आहेत. अनुषंगाने कुठे न कुठे सोशल रिफॉर्म मध्ये वगैरे जरूर विचारणार. ही फक्त काही नावं स्पेसिफाईड केलेली आहेत. तब्बल 34 नावं झालेली आहेत. आधी 9 नावं होती, नंतर 25 ऍड केलेली आहेत. डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा आहे. आपण बघूया. लास्ट टॉपिक आहे कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र, एन्शियंट टू मॉडर्न. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. याच्यामध्ये आपल्याला दिसतील 2-4 भाग केलेले आहेत. बघा भाग कसे केलेले. पहिलं, जेवढे काही हेरिटेज साईट आहेत त्या हेरिटेज साईट, इथे ETC शब्द आलाय लक्षात घ्या. हा ETC शब्द आहे ना. जुने एन्शियंट पासून आहे, लक्षात घ्या. एन्शियंट पासून तर है ना, कानेरी, एलिफंटा, अजंठा, एलोरा, लोणार लेक, फोर्ट्स आणि ETC म्हटलेला म्हणजे बरंच काही आहे. म्हणजे जेवढा काही महाराष्ट्राचा वारसा आहे ना, स्पेसिफिक म्हटलेला आहे. त्यामुळे आपल्याला काही भारत फिरायचं नाही, भारत भ्रमण करायची गरज नाही, महाराष्ट्र दर्शन करायचं एवढं लक्षात घ्यायचं. ओके. नेक्स्ट बघूया परफॉर्मिंग आर्ट्स, डान्स, ड्रामा, फिल्म्स, म्युझिक है ना. परफॉर्मिंग आर्ट्स सगळं बघायचं आहे. ओके. डान्स कोणते कोणते आहेत, कोणती नाटकं आहेत, महत्वाची नाटकं कुठली, जुन्या काळची एन्शियंट कुठली नाटकं होती, काय नाटककार कुठले, ह्या सर्व गोष्टी इथे पाहायच्या आहेत. प्रथम पिक्चर कुठला, फिल्म सिटी आहे ना, बॉलिवूड महाराष्ट्रात आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे. यांनी खूप सुंदर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सामाजिक चळवळीमध्ये, सामाजिक सुधारणेमध्ये, म्हणून हे आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यानंतर फोक आर्ट्स आहेत है ना. आपल्याला दिसतंय की जे काही लोककला आहेत त्या लोककला महत्वाच्या आहेत. लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड आणि अदर शब्द वापरलेला आहे, पुन्हा लक्षात घ्या, म्हणजे ओपन एंडेड आहेच. त्याच्यानंतर आहे व्हिज्युअल आर्ट्स, आर्किटेक्चर्स आहे ना, पेंटिंग्स आहे, स्कल्पचर आहे, ते आपल्याला करून घ्यायचं आहे. वास्तुरचना, चित्रकला, वास्तुशिल्प हे करून घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर फेस्टिवल्स, महाराष्ट्रातील मोठे मोठे फेस्टिवल्स असतात, वेगवेगळे ते फेस्टिवल्स, सर्व फेस्टिवल शब्दच वापरा, फेस्टिवल्स, उत्सव वेगवेगळे ते पाहायचे आहेत. त्याच्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ लिटरेचर अँड सेंट लिटरेचर ऑन अ सोशियो सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. कुठलं तर भक्ती स्पेसिफाईड केलेलं आहे, भक्ती, दलित, अर्बन अँड रुरल लिटरेचर, म्हणजे सर्व काही आपल्याला पुस्तकं वगैरे जे आहेत, अभंग जे आहेत, ओव्या कोणी लिहिल्या, काय लिहिल्या, केव्हा लिहिल्या, काही महत्वाचे त्यातल्या बाबी, हा सर्व याचा अभ्यास करायचा आहे. त्यातल्या तपशीलवार अभ्यास करून त्यानंतरच आपल्याला डिटेलिंग करूनच मार्क्स मिळू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला असं दिसतंय की एकूण 13 जे आहेत, 13 टॉपिक्स टायटल्स होते. त्या 13 टायटल्समध्ये आपल्याला त्याचा भरगच्च जे आहेत, खूप अधिक प्रमाणात इतिहासामध्ये आपल्याला जे आहे टॉपिक्स दिसून येत आहेत. इतिहास खूप वास्ट आहे मित्रांनो, त्यामुळे याचा सांगोपांग अभ्यास आधीपासूनच करायचा. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की जरी इतिहास वास्ट असला तरी यात अडचणी आहेत. या अडचणी म्हणजेच काय, तर याच्यामध्ये स्कोरिंग जो आहे तो थोडासा त्रासदायक आहे, कारण काय विचारणार काय नाही हे निश्चित नसतं. त्यामुळे खूप जास्त वाचू नका, कारण खूप जास्त वाचाल मित्रांनो तर कदाचित तुमचा इतिहास होऊन जाईल. तर स्वतःचा इतिहास होऊ द्यायचा नाही आणि आपला इतिहास घडवायचा. आणि म्हणूनच याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाचायचं. खूप जास्त डिटेलमध्ये म्हणजे खूप जास्त पुस्तकं घेऊन बसायचं नाही. मोजकी सिलेक्टिव्ह पुस्तकं जी आहेत ती ओरिजिनल टेक्स्ट घ्यायची आणि ओरिजिनल टेक्स्ट घेऊन त्याचा डिटेल अभ्यास करायचा. आणि तेवढा केला की आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्याला येऊ शकतं. कारण की काही प्रश्न असे असतात यामधले की जे कुणालाच येत नाही किती वाचलं तरी, आणि काही प्रश्न असे असतात की जे थोडं वाचलं तरी येतात. त्यामुळे इतिहासाला सांभाळूनच अभ्यास करायचा. थँक्यू.